नमस्कार. प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी दादासाहेब नीळ. सोलापूर महानगरपालिका रणधुमाळी 2026 सुरू आहे. या रणधुमाळीमध्ये अनेक पक्ष, अनेक उमेदवार विजयासाठी जंग पछाडताना दिसत आहेत. विजयाचा गुलाल कोण उधळणार हे आपल्याला 16 तारखेला दिसणार आहे. परंतु या महानगरपालिकेकडे एक मोठी महानगरपालिका म्हणून पाहिलं जात असताना संपूर्ण जिल्ह्याचं, राज्याचं लक्ष या महापालिकेकडे लागलेलं आहे. आणि पक्षाचे उमेदवार जरी आपल्याला सगळीकडे दिसत असले तरी अपक्षसुद्धा या निवडणुकीमध्ये आपलं नसीब आजमावताना दिसत आहेत. निश्चितपणे राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये कुणालाही विजयाचा गुलाल उधळण्याची संधी लोकशाहीमध्ये दिलेली आहे. आणि त्याचाच एक परिपाक भाग म्हणून आज आपल्या प्रजासेवा स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक 10D येथील अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे आणि अतिशय जोरदार प्रचारसुद्धा त्यांचा सुरू आहे, असे विजयकुमार अंकम अपक्ष उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. या निवडणुकीमध्ये आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्वप्रथम आपण एक आपला परिचय या ठिकाणी करून द्यावा. ओके. नमस्कार. मी विजयकुमार अंकम, विडी घरकुल भागातील प्रभाग क्रमांक 10D मधून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी माझा परिचय जर बघितलं तर मी आर्थिक सल्लागार आहे. एक गुंतवणूकदारांना मी सल्ला देत असतो, ज्यामध्ये कसं कुठे गुंतवणूक केला पाहिजे, कसं नफा होईल, त्यातील जोखमीचा घटक काय आहे. म्हणजे मी सुद्धा जसं एक नागरिक गुंतवणूक करण्यापूर्वी जसं एक नागरिक विचार करतो त्याचा पूर्णपणे मी अभ्यास केलेला आहे. आणि गुंतवणूक करून पैशाला पैसा वाढवण्याचं काम सध्या आम्ही करत आहे. आता हे गुंतवणूकदारांना मी सल्ला देत असताना आता मागील 20 वर्षापासून आम्ही गुंतवणूकदारांना सल्ला देत आहे. यस, कसं गुंतवणूक केलं तर कसं नफा मिळेल हे सल्ला देण्याआधी मी एक सोलापूरचा नागरिक आहे. तर माझा व्यवसाय करत असताना एक नागरिक म्हणून मला ज्या अडचणी येत आहेत, ज्यामध्ये नगरसेवक असेल, आपल्या भागातील आमदार किंवा सोलापूरचे खासदार वगैरे, त्यांच्याकडनं ज्या नियोजनामध्ये काही त्रुटी असतील किंवा त्यांच्या त्यांच्या वरिष्ठांचा हस्तक्षेपामुळे ते योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकत नव्हते, त्याचा कुठेतरी एक व्यावसायिक म्हणून आणि एक नागरिक म्हणून आम्हाला जे त्रास होत आहे त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही आमचं 80 लोकांचा एक मित्रांचा ग्रुप आहे. आम्ही 80 लोकांनी मिळून सध्या मी त्या 80 लोकांच्या मार्फतीने मी सध्या या निवडणुकीस उभा आहे. तुम्ही म्हणलात 80 लोकांचं आपलं टीम आहे. तर त्या 80 मध्ये जे 80 मधून किती उमेदवार या ठिकाणी उभा आहे? येस, 80 मध्ये आता सध्या तरी मी एकच उमेदवारी अर्ज भरलेला आहे. बाकीचे काही लोकांकडे कागदपत्रांची अपूर्तता किंवा अजून त्यांचं काही नियोजन तयारी नसल्याने सध्या मी 80 लोकांच्या मार्फतीने मी एकटा महानगरपालिकेच्या निवडणुकीस उभा आहे. तर आमचं जे 80 लोकांची टीम आहे हे सगळे व्यावसायिक, काही ना काही व्यवसाय करणारे आहे. जो एक 15 वर्षापूर्वी आमच्या 80 लोकांचं परिस्थिती अगदी एक पत्राचा शेड किंवा खूप म्हणजे गरिबीची नाजूक होतं परिस्थिती. या मागील 15 वर्षात सुरुवातीला आम्ही सुधारणा केलेला आहे. आणि जेव्हा आमचं सुधारणा झालं आहे, आमचं घर थोडंसं स्थिर झालं आहे, तेव्हा आम्ही कुठंतरी प्रयत्न करतो आहे की आमच्यासोबत आमच्या शेजारी राहणारे, आमच्या आजूबाजूला राहणारे सुद्धा आमच्यासारखेच डेव्हलप व्हावा हा उद्देश घेऊन आम्ही या निवडणुकीस उभारलेला आहे. अगदी बरोबर. तर आपल्याबरोबरच आपल्या प्रभागातील सर्वसामान्य माणूस सुधारला पाहिजे, हीच भूमिका घेऊन आपले उमेदवार, अपक्ष उमेदवार विजयकुमार अंकम यांची लढाई सुरू आहे. तर आपण या 5-6 दिवसामध्ये होम टू होम प्रचार करत असताना या प्रभागामध्ये तुम्हाला कोणकोणत्या समस्या दिसून आल्या? येस, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही राजकीयपासून खूप लांब
आमचा संबंधच नाही आहे राजकीय नेत्यांपासून. तर आम्ही पहिल्यांदा जेव्हा निवडणुकीचा अर्ज भरण्यास गेलो आहे, म्हणजे फॉर्म घेताना आज प्रचार करताना यामधील कालावधीमध्ये अनेक अडथळे आलेले आहेत, जे एक राजकीय मोठ्या पक्षाला तो सहज ते करू शकत होते, पण एक अपक्ष किंवा एक नवीन उमेदवार म्हणून आम्हाला, एक सामान्य उमेदवार, सामान्य नागरिक म्हणून आम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म घेतल्यापासून त्यासोबत दाखल करावयाचे कागदपत्र जमवल्यानंतर ते दाखल करताना सामान्य नागरिकांना खरोखरच काही अधिकारी त्रास देत आहेत. ते मुद्दामून करतात असं आमचं म्हणणं नाही आहे, पण कुठंतरी ते एका पक्षाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि सामान्य नागरिक अपक्ष लोकांकडे बघण्याचा थोडंसं दृष्टिकोन कुठंतरी वेगळा वाटत आहे. तर म्हणजे ॲक्च्युली देश जर बघितलं तर लोकशाही प्रधान आहे. तर सगळे भारतातील लोक सगळे समान आहेत. तर इथं पक्ष किंवा व्यक्ती असं भेदभाव करू नये, आमचा हा तक्रार होता. तसं आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4 यांच्याकडे तसं लेखी आमचं म्हणणंसुद्धा दिलेलं आहे की एका वरच्या पक्ष जो मागील अनेक वर्षापासून सत्तेत आहे किंवा राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून तुम्ही त्यांना वरचा दर्जा देणे आणि अपक्ष किंवा नवीन व्यक्तींना तुम्ही कमी दुजाभाव करणे हे चुकीचं आहे, अशा आशयाचे आम्ही पत्र दिलेलं आहे. तो आम्ही निवडणूक आयोगाकडनं सुद्धा आम्ही पाठपुरावा करून त्याचं उत्तर येईपर्यंत आम्ही लढाई करणार आहोत. अगदी तुम्ही निवडणूक आयोगाकडे आपल्या मनातली किंवा एक सामान्य नागरिक निवडणूक लढवताना किती अडचणी येतात हे निवडणूक आयोगाला कळवलं आहे, पण त्या निवडणूक आयोगाचं आपल्याला काय उत्तर वगैरे आत्तापर्यंत मिळाले? सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4चे अधिकारी यांनी त्यांच्या अधिकारा क्षेत्राखाली त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी तसं नमूद केले की जर तुम्हाला हे उत्तर समाधानकारक वाटत नसेल तर मी इथलं लोकल आहे, तर तुम्ही निवडणूक आयोगाला तुम्ही पत्रव्यवहार करा, त्यांच्याकडनं माहिती घ्या, असं त्यांनी लेखी आम्हाला त्यांचं म्हणणं दिलेलं आहे. यानंतर आपण आपल्या मनातील सामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या, परंतु तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही फिरत असताना प्रचारादरम्यान तुम्हाला नागरिकांनी, मतदारांनी कोणत्या अडचणी सांगितल्या? येस, तर निवडणुकीच्या दरम्यान आम्ही आता प्रचारासाठी सुरुवात केलो आहे ज्येष्ठ. तर मागील 2-3 दिवसात अनेक नागरिकांनी त्यांच्या गल्लीतले रस्ते अजून न झालेले सांगत आहे. त्यांनी अनेक वेळा नवी पेठ येथील इतर जुन्या नगरसेवकांना पाठपुरावा केल्याचं सुद्धा सांगितले, तरी त्यांचं कोणी दखल घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि अनेक नागरिकांचा तक्रार आहे, नळाला जो पाणी आहे कॉर्पोरेशन वर्षभराचा टॅक्स घेतो आहे आणि वर्षभरात 365 दिवसापैकी 100 दिवससुद्धा पाणी पुरवठा करू शकत नाही आहे. तर नागरिकांचा तक्रार आहे 365 दिवसाचं पाणी येत मिळालं पाहिजे. जर पाणी 365 दिवस येत नसेल तर मग आम्ही वर्षभराचा टॅक्स तरी का भरायला पाहिजे? येस, आणि हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कचरा गाडीसुद्धा वेळेवर येत नाही आणि आलं तरी ते एका चौकात थांबतात आणि तिथं बाकीचे लोक, गृहिणी मंडळी आपलं काम सोडून स्वयंपाक करत असतात, सकाळी कामं असतात, कामात व्यस्त असतात, त्यांना सगळे काम सोडून त्या कचरा गाडीकडे बघत बसावा लागतो आहे. आणि कचरा गाडी कधी तर येतच नाही आहे. त्यांचं उत्तर आहे की महानगरपालिका वेळेवर पगार देत नाही आहे. आणि ते कॉन्ट्रॅक्टरला आम्ही विचारलो तर महानगरपालिकेकडनं पेमेंट न आल्या कारणाने कर्मचाऱ्यांना ते वेळेवर पगार देऊ शकलं नाही. अशा काही गोष्टी मागच्या 6 महिन्यात घडलेल्या आहे. तर या अडचणीपासून त्यांची मुक्तता करावी हा उद्देश आहे आमचा. आणि एक नगरसेवक म्हणजे फक्त एवढ्यापुरतं मर्यादित नसावा असं आम्हाला वैयक्तिक वाटतं आहे. तर आम्ही आमच्या टीममार्फत आम्ही असं नियोजन केलेलं आहे की आमच्या प्रभागातील नागरिकांना, सोलापुरातील आमच्या प्रभागातील नागरिकांना रोजगार निर्मितीसुद्धा आम्ही करण्यास सक्षम
असावा असं आम्हाला वाटतं आहे. तर आम्ही त्यासाठी कुठल्या केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा महानगरपालिकेवर आम्ही आधारित नसून आम्ही नागरिकांमार्फतच नागरिकांच्या प्रभागामध्येच त्यांच्या एरियामध्येच आम्ही अनेक लघु उद्योग वगैरे सुरू करणार आहोत, जिथं रोजगाराची उपलब्धता होईल, रोजगार निर्मिती होईल आणि लोकांचा जो मूलभूत प्रश्न आहे दररोजचा उदरनिर्वाह चालणे जे कठीण आहे ते आम्ही पहिलं प्राधान्य देईल, तो क्लिअर करेल आम्ही. अगदी सोलापूरच नव्हे, राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ही बेरोजगारी म्हणजे तरुणांच्या हाताला काम देण्याचा आपला जो मानस आहे. मग आपल्या ज्या मनामध्ये या रोजगार निर्मितीसाठी कोणकोणते लघुउद्योग आपण या देण्याचा मानस आहे? यस. आता सोलापूर शहर जर बघितलं तर कडक रोटी, चहापत्तीचा व्यवसाय, असे छोटे छोटे व्यवसाय, रेडीमेडचा व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. एक असा वेळ होता सोलापूरचा चादर संपूर्ण जगात सप्लाय व्हायचं, प्रसिद्ध होता. आज तो काही राजकीय नेत्यांचा स्वार्थापोटी आपलं चादरीचं मागणी कुठंतरी घटलेला आहे, थांबलेला आहे. तर यातून आम्ही नवीन उद्योगधंदे सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण भारतात कुठंतरी कोपऱ्यात ब्रुक बॉन्ड टी किंवा टाटाचं एखादी वस्तू उत्पादन होतो चहापत्तीचं, तो आपण सोलापुरात वापरतो. तर आमचं नियोजन आहे आपण सोलापुरात एखादी वस्तू पॅकिंग करून तो भारतात सगळीकडे का मार्केटिंग करू का शकत नाही आहे, तर आपण करू शकतो आहे. त्यासाठी आपलं जो नेटवर्क आहे, आपण कुठंही कमी नाही ही भावना पहिलं आपल्या मनात पाहिजे. तर आणि त्यासाठी लागणारा जो भांडवल आहे तो आम्ही विविध उपक्रमांतर्गत शासकीय किंवा निमशासकीय किंवा बँकांचे जे कर्ज प्रकरणाचे योजना असतील, अशा योजनांमधून आम्ही त्या निधीची उपलब्धता करून आम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करू. अगदी बरोबर. तर या ठिकाणी आपण सोलापूर शहर प्रभाग 10 मध्ये सुद्धा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विडी उद्योग, विडी कामगार महिला दिसत आहेत आपल्याला प्रत्येक ठिकाणी. हे सोलापूर गिरणगाव होते, ह्या गिरण्या बंद पडल्या, त्यामुळे फार मोठं नुकसान या सोलापूर कामगारांचं झालेलं आहे आणि विडी उद्योग सुरू आहे. आणि त्या विडी उद्योगाकडे आपण विडी उद्योगाला चालना देण्यासाठी आपल्या मनामध्ये कोणकोणत्या उद्देश मानस आहे? विडी उद्योगाबद्दल असं काही नाही आहे, पण आम्ही नवीन उद्योग, लघु उद्योग जो केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्याला अनुदान देतात किंवा कर्ज प्रकरणासाठी विशेष सवलती दिलेल्या आहेत, असे काही योजना आम्ही आखून ठेवलेली आहे, जो आत्ता आम्ही बोलून दाखवण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष कृतीमध्ये आम्ही दाखवू ते. तर याबरोबरच आपल्या प्रभागामध्ये तरुणांसाठी रोजगार आणि जे आपल्या ज्येष्ठ नागरिक आहेत प्रभागामध्ये, या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा काहीतरी करण्याचा विचार आपला असेल. येस. तरुणांसाठी तर आम्ही रोजगार निर्मिती आणि त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल यावर आमचं पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांना रोजगार निर्मिती, वेगवेगळ्या प्रकारचे काम किंवा उद्योग आम्ही त्यांना कौशल्य, स्किल्स डेव्हलपमेंट करून आम्ही त्यांना त्या उद्योगासाठी प्रोत्साहन करणार आहोत. आणि सेकंड वन, ज्येष्ठ नागरिकांना आम्ही जेव्हा प्रचाराला गेलो आहे, असं दिसून आलं आहे की काही ज्येष्ठ नागरिक म्हणजे थोडंसं काय म्हणतात, थोडंसं त्रासलेले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक वृद्धाश्रम निर्मिती करण्याचं सुद्धा आमचं मानस आहे, ज्यामध्ये ऑलरेडी आमचा जो 80 लोकांमधला जो एक मानवसेवा म्हणून, प्रथम मानवसेवा म्हणून आमचं मोहन तलकोकुल यात अग्रेसर आहे. सध्या आजच्या तारखेपर्यंत आम्ही अनेक लोकांना जे सिव्हिल हॉस्पिटलच्या आजूबाजूला किंवा सिद्धेश्वर मंदिरच्या आजूबाजूला जे कितीतरी दिवसापासून निराधार आहेत, अशा लोकांची आमच्या प्रथम मानवसेवा टीमकडनं अनेक सोयीसुविधा आणि अनेक वेळेस त्यांचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे, त्यांचं देखभाल करणे वगैरे आम्ही केलेलं आहे. तर या व्यतिरिक्त वृद्धांसाठी अनेक योजना आहेत, जे काही राजकीय नेत्यांचा निष्काळजीपणा म्हणा किंवा बेजबाबदारपणे ते योजना त्यांच्यापर्यंत पोचू शकला नाही आहे, त्या योजना आम्ही प्रत्येक ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. अगदी बरोबर आहे. महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे, हे जे मोठे जे काही पक्ष आहेत, हे लाडकी बहीण योजना किंवा अनेक योजनांचा गवगवा करून मतदारांना आकर्षित करतायत. मग याकडे आपण कसं बघताय?
येस. आता लाडकी बहीणला जो 1500 रुपये देत आहेत, हे विषय थोडंसं न्यायालयीन बाबीत जर बघितलं तर एक म्हणजे संशयास्पद निर्णय आहे शासनाचा. एक प्रकारे हा लाच का होऊ शकत नाही म्हणून अनेक नागरिकांनी हा प्रश्नचिन्ह आणि तक्रार दिलेला आहे. त्यांनी नियमानुसार न्यायालयात याबद्दल दाद मागण्याची सुद्धा आमच्याकडे मागणी केलेला आहे. तर यावर आम्ही न्यायालयीन दृष्टीने अभ्यास करत आहोत. यात न्यायालयीन बाबी आढळून आल्यास आम्ही निश्चितच न्यायालयात दाव घेणार आहे. यापूर्वी आजच्या तारखेला मी सध्या LLBचं शिक्षण घेत असून हो LLBचा अभ्यास मी करत आहे सध्या. याआधी मागील 3-4 वर्षात मी 7 प्रकरण चालवण्यासाठी घेतलेलं आहे लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. ग्राहक मंचमध्ये मी 7 तक्रार दाखल केलेले असून त्यापैकी 3 तक्रारींचा निकाल आलेला असून तो आमच्या बाजूने आलेला आहे. त्यामध्ये एक भारतातील मोठी वित्तीय संस्था भारतीय स्टेट बँक आणि SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी यांना साधारण 3 लाख रुपयेपेक्षा जास्त दंड आकारणी ग्राहक मंचने आकारलेला आहे. म्हणजे एक अजून अद्यापही मी पूर्णपणे ॲडव्होकेट नसताना मी न्यायालयीन बाजूंचा आणि लीगल लॉजिकल गोष्टींचा अभ्यास करून न्यायिक विषयी मी मुद्दे न्यायालयासमोर मांडलेला होतो आणि त्यानुसार न्यायालयाने तसं आदेश दिलेला आहे. म्हणजे आपल्या भारतात संविधानाने दिलेला अधिकार आपण फक्त तक्रार दाखल करून त्या अनुषंगाने लढण्याची तयारी जर दर्शवलं तर आपल्याला न्याय मिळू शकतं हे आम्हाला दिसून येत आहे. बरोबर. या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये आपण होम टू होम प्रचार करत असताना आपल्याला जे काही मतदार भेटले ते मतदार आपल्याला कशा प्रकारे विजयासाठी निवडणुकीमध्ये प्रतिसाद देताना आपण पाहत आहे. येस. मागील 20 वर्षापासून मी आर्थिक क्षेत्राशी संबंधित व्यवहार करतो आहे. लोकांना आम्ही पैसा गुंतवल्यास कसं वाढतो किंवा फसवणुकीच्या योजनापासून कसं सावध राहिलं पाहिजे याविषयी आम्ही सक्षम बनवत आहे. आजच्या तारखेला आमच्याकडे साधारण 13,000पेक्षा जास्त ग्राहक संख्या असून त्या ग्राहक संख्या आम्हाला सतत प्रोत्साहन करत आहे, प्रेरित करत आहे की आपल्यासारखे म्हणजे आमच्यासारखे सुशिक्षित लोक राजकारणात यावं. म्हणजे जेणेकरून राजकारण बाहेरून बोलतात काही लोक की राजकारण चुकीचं आहे, चांगल्या गोष्टी नसतात, वाईट असते. पण जोपर्यंत आपण प्रत्यक्ष त्यात उतरत नाही बाहेरून बोलणं हे योग्य नाही असं आम्हाला वाटतं आहे. म्हणून आम्ही आमच्या इन्व्हेस्टरच्या दृष्टीने त्यांना कुठंतरी आमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही यात प्रत्यक्ष अनुभव घेण्यास आम्ही उतरलेला आहे. आणि आम्ही लढाई लढताना आमच्यासमोर असं कुठलाही पक्ष मोठं अजिबात नाही आहे. आज हे नगरसेवकाचा जो निवडणूक आहे हा व्यक्तिनिष्ठ असावा, व्यक्तीला बघून असावा. कुठलाही पक्ष यात काही संबंध येत नाही. आणि आज बरेच मोठमोठे पक्ष नाव घेत नाही पण त्यांचं जे रॅलीज वगैरे निघत आहेत, त्यांचं पदयात्रा जे निघत आहे पूर्णपणे पैसा देऊन त्यांचं रॅली करत आहेत असे त्यातले पदयात्रातले लोकच सांगत आहे. तर या लोकशाहीमध्ये शक्ती प्रदर्शन करून निवडणुका जिंकण्यासाठी मग मटण असेल, दाबा खा मटण, दाबा बटन असं अनेक दिसून येतं. मग आपण सुद्धा या लोकशाहीमध्ये निवडणूक लढवत आहात. आपल्याला जे चिन्ह मिळाले चावी, हे चिन्ह आपलं प्रत्येक घरापर्यंत प्रभागात पोहोचलं आहे. येस. प्रकारे पोहोचवलं आपण. हां, आम्ही ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहे डिजिटल मीडिया किंवा प्रिंट मीडिया आम्ही प्रत्यक्ष आम्ही सहभाग होऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत. तर चावी हा चिन्ह आम्ही स्वतः निवडलेला असून जिथं जिथं भ्रष्टाचार चालू आहे त्या भ्रष्टाचार आम्ही उघडून त्यांना काम करणार. आणि ज्या नागरिकांसाठी तयार असलेल्या योजना आहेत पण नागरिकापर्यंत पोहोचू शकत नाही आहे ते सगळ्यांचा चावी आम्ही उघडून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. म्हणून आम्ही चावीचं चिन्ह निवडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही अपक्ष म्हणूनच का लढतो आहे कारण एखादा पक्षाच्या चिन्हावर जर लढायचं असेल तर मत जे पडणार आहे ते त्या पक्षाच्या नावाने पडणार आहे, आमचा वैयक्तिक नावाने पडणार नाही आहे. तर आम्हाला आमचा वैयक्तिक
शक्ती काय आहे हे बघायचं आहे. आम्हाला कोणाला दाखवायचं नाही आहे. आम्हाला बघायचं आहे की खरोखरच आम्ही ज्या काही मागील 20 वर्षात कामं केलेलं आहे, ज्या काही गोष्टी आम्ही बोलतोय त्या गोष्टी खरंच आहे की नाही आम्हाला पटण्यासाठी आम्ही या इलेक्शनमध्ये उभा आहे. जर आम्ही निवडून आलो नाही आलो तरी आमचा जे काही आम्ही काम करत आहेत ते चालूच राहणार आहे. अगदी बरोबर आहे. आपलं नावातच विजय आहे, विजय कुमार, आणि आपल्याला चिन्ह चावी आहे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आपली चावी काम करणार हे आपण अगदी ठासून सांगितलेलं आहे. एक प्रश्न आहे, आपण आपल्याला मतदारांनी 16 तारखेला विजयाचा गुलाल दाखवला तर आपण प्रथम प्राधान्य या प्रभागामध्ये कोणत्या समस्यांना देणार? सर्वप्रथम प्राधान्य म्हणजे मी निवडून आल्यानंतर मी एक सेवकच असणार आहे. मी काही त्यांचा अधिकारी नसणार आहे. सेवक आहे, नगरसेवक नावातच आहे सेवक. तर आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक प्रभागात ज्यांनी आम्हाला मतदान करतील, ज्यांनी निवडून देण्याचा मानस दाखवलेला आहे त्या प्रत्येकाला आम्ही मनापासून आभार व्यक्त करणार. आणि शिवाय प्रत्येक गल्लीमध्ये आमच्या बाजूने आमचं काम करण्यासाठी एक नगरसेवकाचा आमचं सहकारी तिथं असणार आहे. आमचं सहकारी असणार आहे. म्हणजे असं आमच्या प्रभागात कुठंही असं दिसणार नाही जसं इतर पक्षामध्ये दिसतोय. निवडणुका लागले की राजकीय नेते येतात, त्यांचे कार्यकर्ते ऑटोमॅटिकली अस्तित्व दाखवतात. निवडणुका संपले, कार्यकर्ते नसतात ना, काहीच नसतात. पण आमच्या प्रभागात आम्ही 100 नगरसेवकांचे सहाय्यक असं आम्ही ध्येय ठरवलेलं आहे. जिथं आम्ही प्रत्येक 300-500 घरामध्ये एका व्यक्तीची नेमणूक करणार आहोत. जो त्या गल्लीमध्ये काही अडचण असेल तो नगरसेवकाला सांगेल किंवा महानगरपालिकेतले जे अधिकृत कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांना प्रत्यक्ष संपर्क साधून तो काम करून घेईल. म्हणजे एक व्यक्ती महानगरपालिका सांभाळणे किंवा 100 व्यक्ती मिळून महानगरपालिकेतील अडचणी सांभाळणे फरक आहे. एक व्यक्ती 8 तास, 10 तास, 12 तास काम करू शकतो. पण जेव्हा 100 व्यक्ती काम करत असेल एका व्यक्तीच्या मार्फतीने, तर 100 × 8 जर बघितलं तर आमचे 8 एवढं मोठं आम्ही नेटवर्क आम्ही क्रिएट करत आहोत. ऑलमोस्ट आमचं ऑलरेडी रेडी आहे. फक्त आम्ही एक अधिकार नसताना आम्ही बरेच काही गोष्टी केलेल्या आहे. तर महानगरपालिकेचं चावी जर आमच्या हातात आलं तर ऑटोमॅटिकली आम्ही खूप काही गोष्टी करू. इथंपर्यंत आमचा विश्वास आहे. पुढील 5 वर्षात सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वाधिक जर विकास जर होत असेल तर तो प्रभाग 10 असणार आहे. प्रभाग 10 मधून आपली उमेदवारी अपक्ष म्हणून आहे. आणि आपण जे 80 आपले जे सहकारी आहेत, या 80 सहकाऱ्यांना घेऊन आपण अधिक जोमाने विकास प्रभागाचं मॉडेल बनवण्याचं आपलं ध्येय आहे. आणि हे करत असताना आजपर्यंत आपण सांगितलं की गुंतवणूक सल्लागार, तर आजपर्यंत 80 नेटवर्क सोडून किती लोकांपर्यंत आपला गुंतवणूक सल्ला पोहोचलेला आहे? एकूण आमचे गुंतवणूकदार आमच्याकडे विविध मार्गाने गुंतवणूक केलेले, काही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केले असतील, काही इन्शुरन्समध्ये, काही मेडिक्लेम काढले असतील, काही बँकेचे अकाउंट्स ओपन केले असतील आमच्या मार्फतीने, असे साधारण 13,000पेक्षा जास्त गुंतवणूकदार आपल्या सोलापूर शहर, जिल्हा, पुणे, मुंबई इथून सुद्धा आहेत. येस. तर अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असताना आपण LLBचं शिक्षण करत आहात. एक उच्च शिक्षित उमेदवार या प्रभागातील नागरिकांनी निवडून द्यावा अशी आपली मनाला आस आहे. मग हे आता आज आहे, एक 4 ते 3 दिवसाचं वेळ शिल्लक आहे. या राहिलेल्या वेळामध्ये आपण कशा प्रकारे उमेदवार म्हणून काम करणार? आमचे जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी तर आम्हाला स्पष्ट सूचना दिले की अंकम सर, तुम्ही प्रचारासाठी रोडवर येण्याची आवश्यकताच नाही आहे. आपण गुंतवणूकदारच एवढं सक्षम आहोत, प्रतिसाद आहे, तर आपण प्रचार न करतासुद्धा आपण निवडून येऊ शकू असं त्यांनी विश्वास दर्शवलेला आहे. तरीसुद्धा लोकांपर्यंत पोचावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत, आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि हे प्रचार करीत असताना मी सोलापुरातील जनतेला एक आवाहन करू इच्छितो की कधीतरी 1500 रुपये येईल या आशेपोटी आपण उपाशी राहण्यापेक्षा
दैनंदिन कामाकडे लक्ष द्यावे, रोजगार कामं करावे, स्वतःचं उत्पन्न स्वतः कमवावे. तुम्ही 1500 रुपये महिन्याभराने मिळतील या आशेने जर तुम्ही काम करायचं थांबवलात तर तुम्ही एका महिन्यात लाखो रुपये कमवण्याची संधी तुम्ही गमवू शकाल. तर तुम्ही मेहनत करा, लाखो रुपये तुम्ही महिन्याला कमवू शकाल. एवढं ताकद, एवढं शक्ती, एवढं टॅलेंट सोलापुरातील नागरिकामध्ये आहे. तर 1500 रुपयेसाठी बळी न पडता स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतः आत्मनिर्भर बना. अजिबात कुठल्याही मोफत मिळणाऱ्या 100, 200, 500, 1000 रुपयाला बळी पडू नका आणि अजिबात पैसा घेऊन मतदान करू नका. अगदी बरोबर. लोकशाहीमध्ये मतदार राजा ही फार मोठी ताकद आहे आणि हा मतदार राजा आमिषाला बळी पडतोय. कोण 200, 500 याच्या बळी पडू नये असं आपलं मत आहे. आणि प्रामाणिक मतदारसुद्धा भरपूर आहे. या प्रामाणिक मतदाराच्या बळावर आपला विजय आपला जवळ आला आहे असं आपल्याला वाटतंय. 100%. कारण जो व्यक्ती आजपर्यंत नळाचा पाणीचा विषय काढू शकला नव्हता, आज कितीतरी दिवसांनी निवडून आल्यानंतर आज आमच्या प्रभागात येऊन दररोज नळाला पाणी देण्याचं आश्वासन देतो आहे. म्हणजे कुठंतरी त्यांना शंका आहे, त्यांचा विजयावर त्यांनाच डाऊट आहे, म्हणून ते आज लोकांमध्ये येऊन आम्ही दररोज पाणी देण्याचे आश्वासन करतात. म्हणजे मग एवढे दिवस का करू शकलं नाही? विडी घरकुल प्रभाग हा मागील 30-35 वर्षापासून एका विशिष्ट घराण्याकडे होता आणि तो घराणा सतत एकच पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला नसून दर 5 वर्षाला वेगवेगळ्या पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल करून निवडून आलेला आहे. तर आणि पक्ष बदलताना प्रत्येक पक्षाचा एक ध्येय अजेंडा वेगळा असतो. एका पक्षाचा धर्मनिरपेक्षता जर अजेंडा असेल तर दुसरा पक्षाचा अजेंडा हा हिंदुत्ववादी असेल, तिसरा पक्षाचा वेगळा काहीतरी असेल. तर असं पक्षाचे धोरण बदलणारा व्यक्ती तुमचा विचार का करेल असं तुम्हाला वाटतं? तुमचा विचार करणारच नाही आहे. तर अशा सतत बदलणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्यासाठी जो झटतो, तुमच्यासाठी जो काम करेल त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून त्या पक्षालाच तुम्ही मतदान करावे. बरोबर आहे. एक प्रश्न तुम्ही उपस्थित केला. एक कायद्याचं शिक्षण आपण घेतलेलं आहे. अनेक युक्तिवाद तुम्ही वकील व्हायच्या अगोदर ते सुद्धा तुम्ही काम करत आहात. मग तुम्ही या वकिलीच्या संदर्भामध्ये गोरगरिबांना वकील झाल्यानंतर कशा प्रकारे न्याय देऊ शकाल? आजच्या तारखेला एखाद्या व्यक्तीचं 18 वर्ष पूर्ण झालं याचा अर्थ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अर्थ काय आहे शासनाकडनं की तो व्यक्ती सज्ञान झाला, म्हणजे त्याला कायद्याचं ज्ञान आहे असं बाय डिफॉल्ट कन्सिडर केलेलं आहे. पण प्रत्यक्षात 18 वर्ष पूर्ण झाले की सगळ्यांना कायद्याचं ज्ञान मिळतोय का, येतोय का? नाहीच आहे. तर कुठंतरी कायद्याचं ज्ञान न देता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं गृहीत धरलेलं आहे की त्याला नॉलेज आहे, सज्ञान आहे. तर कुठंतरी आम्हाला वाटतं की भारतीय लोकांना कायद्याचं ज्ञान अत्यंत गरजेचं असून तो ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वी नंतर देण्याऐवजी तो आपल्या पहिलीपासून ठीक आहे, तो थोडासा अवघड विषय असेल, पण 3री, 5वी, 7वीपासून तरी किमान तो सिलेबसमध्ये काही छोटे छोटे पॉईंट्स असावा. आपलं शिक्षण व्यवस्था ब्रिटिशकालीनपासून आलेला तसंच कंटिन्यू होत आहे. तर कुठंतरी त्यात सुधारणा व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतो आहे. तर आम्ही तो त्यात आमच्या अधिकाराप्रमाणे न्यायालयीन मार्गाप्रमाणे आम्ही त्यात बदल करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या प्रभागामधील जी शिक्षण व्यवस्था आहे ती शिक्षण व्यवस्था कशी आहे आता सध्या? शिक्षण व्यवस्था म्हटलं तर जवळपास 10वीपर्यंत जर बघितलं तर नावालाच शिक्षण आहे. आणि अलीकडे पूर्वी जेव्हा माझा 10वी झाला होता 1996 साली, तर शिक्षण इतकं हार्ड असायचं. आजच्या तारखेला तेव्हाचं शिक्षण 10पैकी 9 प्रश्न सोडवावं लागत होतं. आज 10पैकी 5 सोडवलं तरी पास होतो आहे आणि काही मार्क अंतर्गत शाळेकडनं कॉलेजकडनं मिळतो आहे, प्रॅक्टिकल वगैरे वगैरे, जो पूर्वी नव्हतं. म्हणजे सिलेबस आणि शिक्षण खूप म्हणजे तेवढं स्ट्रिक्ट राहिलेलं नाही आहे जेवढं पूर्वी होतं. तर शिक्षण कुठंतरी लोकांना गुरुकुल जो माध्यम आहे, गुरुकुल पद्धतीने जर शिकवलं तर लोकांना चांगलं शिक्षण मिळू शकतो असं आम्हाला वैयक्तिक वाटतं आहे. तरीसुद्धा आम्ही कायद्यातील तरतुदी आणि आमच्या ग्रुपमधील इतर लोकांचं
मताप्रमाणे आम्ही तो पुढचं नियोजन आम्ही करणार आहे. शिक्षण, रोजगार, त्याचबरोबर आरोग्य, रस्ते, पाणी, लाईट, वीज, ड्रेनेज या मूलभूत सुविधा आपल्या मतदारांना म्हणजेच प्रभागातील नागरिकांना मिळाल्याच पाहिजे असं विजयकुमार अंकम अपक्ष उमेदवार यांचं ठासून मत आहे. याबरोबरच एक शेवटचा प्रश्न आपल्यासाठी आहे, तर आपलं व्हिजन, या पलीकडचं व्हिजन काय असेल आपल्या प्रभागाला मॉडेल बनवण्यासाठी? येस, आमचं स्वप्न आहे, आमचं ग्रुपचं स्वप्न आहे. सिंगापूर आपण न बघता म्हणतोय की सिंगापूर खूप म्हणजे सुंदर चांगला प्रदेश आहे, चांगला डेव्हलपमेंट झालेला आहे. सोलापूरला आम्ही असं होत असताना असं करण्याचं आमचं मानस आहे. बरोबर आहे. या ठिकाणी प्रजासेवा न्यूज, दादासाहेब नीळ, सोलापूर.